खायचं आहे थोडंसं, ते खाल्लं की निघू मग, कारण की भूक तर लागलेली आहे. सो देवपूजा झाली, पेटपूजा करून घेऊ आता पहिले. चलो गाईज, आपण आता बॅग वगैरे भरायला घेऊ. जेवण तर झालेलं आहे, पटकन बॅग भरू. रोजचं एक काम आहे तो करायला गेला आहे, तर बॅग भरल्यावरती लवकर नेऊ, कारण की ऑलरेडी आत्ता 3 वाजलेले आहे. सो मी पटकन बॅग भरतो आणि जास्त काय भरायचं नाही, थोडंसंच नेऊ, कारण की आपण परत रिटर्न येणार आहे. चला आवरू तो पाहिजे. फॉर्मल घेऊन जाऊ, फॉर्मल म्हणजे आपल्याला त्या प्रोग्रामसाठी लागेल. सो एक फक्त फॉर्मल घेतलेला आहे, तो कसं ठेवून दाखवतो, परत काढतो. एक फॉर्मल घेतलं, त्यानंतर आपला एक लॅपटॉप राहील बॅगमध्ये. ओके, लॅपटॉप सध्या तर आपल्याला सुट्टीच आहे सॅटर्डे संडेची, पण तरी पण एक म्हटलं बरोबर राहू द्या, काही आपल्याला करते. सो एक लॅपटॉप पण तर गाईज ओम्या निघतोय पुढे, त्याचं एफसीला काहीतरी काम आहे, रोज मी नंतर निघणार आहे. सो गाईज ओम्या बाय 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 काय लग्न आपणा तो जातोय. सो आपण पण लवकरच निघणार आहे, निघू लवकरच निघू. चलो गाईज, सो फायनली आम्ही आता निघतोय, बाईक वगैरे घेतली आहे. तर एकदा फक्त ओव्हरलुक करून पाहतो की काही राहिलं आहे की नाही. घेतलं, इयरफोन घेतले, तर लॅपटॉप वगैरे आपण घेतलेलं. ओके, ऑल सेट. सो निघू आता. चला रे भाऊ. ओके ब्रो, चला लवकर या, लवकरच येऊ. चला रोहित भाऊ, चला बॅग वगैरे भरले सगळं, ऑल पॅक. आता आम्ही चाललोय, तर तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये पुढे. ओके यायच, चला रवा येतो. नक्की नक्की बाबा, काय विषय नाही. चला चला चला, टाइम झाला जायचा, टाइम झाला आपला. हो, असे एवढे शूज घालून जातो ना, आता स्लीपर घालून प्रवास. कुठं शूज घाल ना, थंडीने वाजणार, प्रोटेक्शन. बरं वाटतंय रे. समजा कुठं पडला पायाला इजा नाही होणार. मध्ये मंदिर आहे ते सांग, शंकराचं मंदिर आहे. असे एवढे शूज घाल. या माणसाचं आहे ना लई, म्हणजे असं खूप राहतं सगळं ते शूज, हे कर ते कर, कारण तर मिस्टर परफेक्ट आहे. या बेबी या, कसा बोलला गल्पेश तू? काय आणि ट्रोलर. गजब बेइज्जती है. ट्रोल करायला लागलेत पोरं, ट्रोल करायला लागलेत. येतो रे रव्या. हा ओके ओके. चलो आता आपण आपली गाडी कुठे आपली, आणि राईड कोण करणार आहे? राईड तुमचा भाऊ करणार आहे. राईड करणार आहे त्या, आपण मस्त मागे बसणार आहे. चावी नाही आली, वर जाऊन चावी आण. असे जोक करत राहतो रोत्या, सो काइंडली इग्नोर करा. गॉगल पण घेतला ना. It is like a if you don't wear, then बाय बाय गाईज. बाय बाय. फायनली जर्नी स्टार्ट झालेली आहे. सो आता मध्ये वगैरे कुठं ब्रेक घेतला की डायरेक्ट जाऊन भेटू. तो पॉईंट बाय बाय.
हॅलो गाईज. तर आता ॲक्च्युली मिडपर्यंत आम्ही पोचलेलो आहे आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो आहे. म्हणजे मी दरवेळेस कधी पण पुण्याला जाताना किंवा घरी जाताना एक मंदिर आहे वाटेमध्ये, खूप म्हणजे एकदम तिथं आलं ना एकदम भारी वाटतं. तर त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. सो तुम्ही फक्त बघून घ्या ते एकदा. म्हणजे मी दरवेळेस तिथे थांबतो. तर ॲक्च्युली इथे असं मंदिर आहे, हे पूर्ण असं मंदिर. ह्या स्टेअरकेसवर तुम्ही खाली आलं ना, या खालच्या साईडला एक असं मस्त एकदम नदी आहे तिकडे. एकच मिनिट दाखवतो मी तो. बघा ते एक नंबर वाटतं ते पण. ॲक्च्युली पण आता इथं पाणी नाही आहे. फर्स्ट टाईम मी त्याला होतो ना तेव्हा आय गेस थोडंसं म्हणजे इथं पाणी होतं आणि मी सकाळी 6 वाजता म्हणजे 6 वाजले असतील, 6 वाजता इथं आलो होतो आणि एक नंबर एवढं भारी वाटलं होतं ना इथे येऊन. सो तेव्हापासून कायम मी इथे येतो. म्हणजे जेव्हा पण जाताना किंवा येताना टाईम भेटेल त्या अकॉर्डिंग टू दॅट एक नंबर वाटतं इथे येऊन. आणि मागे पूर्ण असं एकदम पाणी, त्यानंतर ते तिकडे झाडे वगैरे आहेत, एक नंबर वाटतं तिथं बघा. रोते म्हणतोय बघ आहेत का दगडे, ते एकदम तिकडे ना. थांब एक मिनिट, हे बघा तुम्हाला झूम करून दिसेल की नाही. हां एकदम ब्लर दिसतंय ते, पण एकदम त्या साईडला आहे तिकडे. तुझी रिफ्रेशमेंट होऊन गेली आता आणि आता रोत्याला म्हणतो भूक लागलेली आहे. सो काहीतरी खाऊ पडे जाऊन थोडंसं, आणि जरा बरं वाटलं. नॉन स्टॉप आम्ही डायरेक्ट आलो तिथून, डायरेक्ट म्हटलं होतं इथं स्टॉप घ्यायचं आहे आपल्याला. सो इथे इथं थांबत होतं, त्यामुळे कुठंच थांबलं नाही. थोडंसं पाणी पिऊन घेऊ, पाणी वगैरे जरा पिऊन घेतो. रूमवरूनच आपण भरून आणले पाणी. सो त्यामुळे कंपनीचं पाणी आहे आपलं. खायचं आहे थोडंसं, ते खाल्लं की निघू मग, कारण की भूक तर लागलेली आहे. सो देवपूजा झाली, पेटपूजा करून घेऊ आता पहिले. सो निघू आता आपण इथून. तो शॉर्ट लय, एक मिनिट मी तुम्हाला लई भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. हेच ते मंदिर. फोटोशूटचा कार्यक्रम चालू झाला आहे रोहित भाऊंचा. एकदम मस्त असं ऊन येतं. तो चलो गाईज निघू आता आपण, भूक लागलेली आहे. फायनली निघायचं होतं ना, फायनली निघू आता. कारण की असं झालं की आम्ही पूर्ण नॉनस्टॉप आम्ही गाडी म्हणजे रोहित चालू होतं, मी मागे बसत होतो. नॉनस्टॉप चालू झालं तर मला इथून निघूच वाटत नाही. थोडं वेळ आता बसलो आहे, असं वाटतं अजून थोडा वेळ बसावं, पण अजून जर थोडा वेळ बसलो तर आपल्याला लेट होईल. सो जाऊ आपण, खाऊयात काहीतरी पटकन. आणि जे आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी जी प्लेस दाखवली होती, त्या प्लेसची एक आहे ना खूप भारी स्टोरी.